नमस्कार. मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा प्रजासत्ताक दिनी मुंबईत येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सरकारकडून ही यात्रा मुंबईच्या वेशीवरच अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळीच भीती वर्तवली आहे. तर ती काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. अपडेट आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असणार. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरावली सराटी येथून काढलेली पदयात्रा आता नवी मुंबईच्या दिशेने येत आहे. प्रजासत्ताक दिनी ही पदयात्रा मुंबई धडकेल असे सांगितले जाते. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील मुंबईत येऊ नयेत यासाठी सरकारकडून चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र एक वेगळीच भीती व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. खुद्द जरांगे यांनीही अनेक वेळा माध्यमांसमोर प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला आम्ही ऐकतो असे मान्य देखील केले. टीव्ही 9च्या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दडपशाहीसाठी राजकीय प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. यासाठी माझा सल्ला असा असेल की त्यांनी लोकांच्या पंक्तीत जेवण करावे. बघा, लोकांच्या पंक्तीत जेवण करावे. त्यांनी वेगळे जेवण केल्यास त्यांच्या जेवणात जुलाबाचे औषध टाकले जाऊ शकते, पण पंक्तीच्या जेवणात मोठ्या प्रमाणात औषध टाकले जाऊ शकत नाही. जर आंदोलनाचे नेतृत्व करणारा व्यक्ती आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्यास आंदोलन भरकटते. त्यामुळे जरांगे पाटील यांनी याची काळजी घ्यावी. दरम्यान राज्य सरकारने जरांगे यांच्याशी प्रामाणिकपणे चर्चा करावी. आठवड्याभरात देऊ, महिनाभरात देऊ, विशेष अधिवेशन घेऊ असे पोकळ आश्वासन देऊ नयेत. ही आश्वासने म्हणजे चॉकलेट दाखवण्यासारखा प्रकार आहे. जरांगे पाटील यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे राज्य सरकारने आरक्षण देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत आणि तसा शब्द द्यावा. राज्य सरकारची प्रामाणिकता दिसली तर लोकही त्यांचे नक्कीच ऐकतील. मात्र सरकारने फसवाफसवी करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यावर आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की ओबीसी आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षणासाठी वेगवेगळे ताट द्यावे लागेल, अन्यथा हा प्रश्न आणखी चिघळेल. आरक्षणाचा प्रश्न जिवंत राहण्यासाठी जरांगे पाटील यांना राजकीय भूमिका घ्यावीच लागेल. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आता प्रकाश आंबेडकरांची भीती समोर आली, कारण की त्यांना असं वाटतंय की जो व्यक्ती स्वतः आंदोलनामध्ये असतो त्याच्याबरोबर काहीही होऊ शकते आणि ही पॉलिटिक्स आहे आणि हे खरे पॉलिटिक्समध्ये केव्हाही काहीही होऊ शकते. म्हणून त्यांचा सल्ला मनोज जरांगे पाटील यांना आहे की त्यांनी असं वेगळं स्पेशल जेवण कोणाकडून घेऊ नये. त्यांनी लोकांबरोबरच जेवण करावे. बघूया आता कितपत मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत प्रकाश आंबेडकरांचा जो मेसेज आहे तो मेसेज पोहोचतो. कारण की आज लोणावळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील आहेत आणि रात्री 10-12 पर्यंत ते मुंबईच्या दिशेने म्हणजे मुंबईच्या वेशीत पोहोचतील आणि तीच भीती आता सरकारला आहे. बघूया अपडेट काय असणार आहे. वेळोवेळी तुम्हाला अपडेट नक्कीच मिळत असणार आहे. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.